एवरीवन, वेलकम टू अवर चैनल। जो भी इस चैनल पे नए हैं, चैनल को लाइक शेयर एंड सब्सक्राइब करना है। आणि आज आपण इंग्लिश मीडियमचा जो तुमचा टॉपिक आहे, दोन ग्रामरचे वाक्य रूपांतर आणि वाक्य प्रकार, हे दोन टॉपिक आपण एक डिस्कस करणार आहोत की हे कसं तुम्हाला सोडवायचं आहे। तर याचं जर वेटेज आपण पाहिलं, इसका वेटेज हमने देखा तो 2 मार्क का है। वाक्य प्रकार आपको 2 मार्क के लिए होगा आणि वाक्य रूपांतर हे तुम्हाला 2 मार्कासाठी असेल। तर आज आपण ओव्हरऑल 4 मार्काचं ग्रामर पाहूयात। तर वाक्य प्रकार यामध्ये पाहूयात की किती तुम्हाला टाइप्स आहेत सेंटेन्सचे। तर वाक्य प्रकार वाक्याच्या अर्थावरून वाक्याचे 4 प्रकार पड़तात। जो भी आपके जो सेंटेंस है तो उसके मीनिंग के हिसाब से हम देखेंगे तो वाक्य प्रकार के हमें 4 टाइप है। विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य आणि उद्गारार्थी वाक्य, ये 4 टाइप हमें वाक्य प्रकार के लिए पूछे जाएंगे। तो हम इसको अभी देखेंगे कि कैसे हमें इसको आइडेंटिफाई करना है कि ये सेंटेंस किस टाइप का है। ज्या वाक्यात केवळ विधाने केली जातात अशा वाक्यांना विधानार्थी वाक्य म्हणतात। जो भी सेंटेंस में बस सिंपल ऐसा स्टेटमेंट है, जहाँ पे सिंपल स्टेटमेंट हमें दिखता है वो विधानार्थी वाक्य असेल। वो विधानार्थी वाक्य रहेगा। म्हणजे समीर दररोज शाळेत जातो, समीर दररोज व्यायाम करतो, मी दररोज सकाळी लवकर उठते। जो ऐसे सेंटेंस है सिंपल, वो हमारे विधानार्थी में जाएंगे, विधानार्थी वाक्य के प्रकार में। नंतर सेकंड आहे, ज्या वाक्यात केवळ प्रश्न विचारला जातो अशा वाक्यांना आपण प्रश्नार्थी। जो सेंटेंस में ओनली क्वेश्चन पूछा जाता है, वो हो गया हमारा प्रश्नार्थी वाक्य। म्हणजे आमच्या जवळ एवढे पैसे कुठून येणार, तुझी शाळा कुठे आहे, तुझं नाव काय आहे, वगैरह वगैरह, तू कुठे राहतोस, ऐसे जो क्वेश्चंस पूछे जाते हैं वो हम डालेंगे प्रश्नार्थी वाक्य में। यानी सगळ्यात सोपं म्हणजे प्रश्न चिन्ह दिसला तर तो वाक्य तुमचा वाक्याचा प्रकार राहील प्रश्नार्थी वाक्य। थर्ड वाला आहे तुमचं, ज्या वाक्यातील क्रियापदावरून, जो क्रियापद हम कहेंगे, क्रियापदावरून आज्ञा दिसत असेल, प्रार्थना दिसत असेल, आशीर्वाद, विनंती, उपदेश, ये सब चीजें हमें दिख रही है, ऐसा कुछ हमें बोध हो रहा है, तो वो हमारा आज्ञार्थी वाक्य में जाएगा। ज्या वाक्यातील क्रियापदावरून आज्ञा करणे, प्रार्थना करणे, आशीर्वाद देणे, विनंती, उपदेश, हे सगळं दिसत आहे तर ते आपण आज्ञार्थी वाक्यामध्ये लिहिणार। तर आता आज्ञार्थी वाक्यामध्ये थोडंसं म्हणजे 4 टाइप्स आपण आता जे पाहिले की 4 म्हणजे टाइप न सेंटेन्स असू शकतो आज्ञार्थी। म्हणजे मुलांनो शिस्त पाळा असं कुणीतरी तुम्हाला म्हणत आहे, तर ते पण सेंटेन्स आपण आज्ञार्थी मध्ये घेणार। मुलांनो शिस्त पाळा, ये भी सेंटेन्स हम आज्ञार्थी में लेंगे। देवा मला चांगली बुद्धी दे, हम प्रेयर कर रहे हैं, प्रार्थना आपण करतो, देवा मला चांगली बुद्धी दे, ये भी सेंटेन्स हमारा आज्ञार्थी में जाएगा। तुम्हाला तुमच्या कार्यात यश मिळो, आपको किसी ने ब्लेसिंग्स दिए है, आशीर्वाद तुम्हाला दिलेला आहे, तर ते पण तुम्हाला आज्ञार्थी मध्ये आपलं ते सेंटेन्स जाईल। सरोज कृपया मला वही दे, आपण विनंती करतो, प्लीज मला वही दे, प्लीज मला पाणी दे, ऐसा हम जब कहते हैं ये भी आज्ञार्थी में जाएगा। समाजाचे नेहमी भले करा, यामध्ये आपल्याला उपदेश दिसत आहे तर हे पण वाक्य सेम आज्ञार्थी मध्ये जाईल। मुलांना आज्ञार्थी आणि विधानार्थी मध्ये खूप कन्फ्युजन आहे, तर एक मी कन्फ्युजन दूर करते। विधानार्थीचं जर आपण क्रियापद पाहिलं आणि आज्ञार्थीचे क्रियापद मी थोडंसं शॉर्ट मध्ये सांगते तुम्हाला। विधानार्थी मध्ये करावे असेल, आज्ञार्थी मध्ये कर असेल किंवा करा असेल, पहा। इथं असेल बसावे तर इथं बस ऐसा रहेगा, उठावे, उठ ऐसा यहाँ पे आज्ञार्थी का रहेगा। म्हणजे क्रियापद थोडंसं पाहावं लागेल तुम्हाला। विधानार्थी मध्ये करावे, बसावे, उठावे, ऐसे सब चीजें यहाँ पे क्रियापद में आएंगी आणि आज्ञार्थी मध्ये उठ, बस, कर, ये सब चीजें आज्ञार्थी में आएंगी। म्हणजे क्रियापद थोडंसं समजलं तर तुम्हाला आज्ञार्थी आणि विधानार्थी आयडेंटिफाय करायला सोपं जाईल। नेक्स्ट 4 नंबरचा जो तुमचा प्रकार आहे, ज्या वाक्यात मनातील भावना किंवा तीव्र इच्छा उद्गारातून व्यक्त होतात अशा वाक्यांना आपण उद्गारार्थी, जहाँ पे हमें तीव्र भावना, इच्छा हमें दिख रही है, तो वो सेंटेंस जाएगा उद्गारार्थी में। और सबसे बेस्ट आइडेंटिफाई करना है तो हे चिन्ह जर असेल तर ते उद्गारार्थी चिन्ह म्हणजे उद्गारार्थी वाक्यात राहील आणि प्रश्न चिन्ह असेल तर प्रश्नार्थी मध्ये राहील। मग विधानार्थी आणि आज्ञार्थीचं आपण पाहिलं आता पहा, ज्या वाक्यात म्हणजे आहा किती सुंदर दृश्य आहे, आनंद दिसत आहे आणि प्लस हे चिन्ह पण आपल्याला दिसत आहे, तर हे झालं आपलं उद्गारार्थी वाक्य। अरे रे धावताना तो पडला म्हणजे शोक झालं, दुःख झालं आपल्याला, तर हे पण झालं
आज्ञार्थी वाक्य। शाबाश, जिंकलास तू, किसी ने हमारी तारीफ की है, ये भी उद्गारार्थी मध्ये जाईल। मी पक्षी झालो तर, तीव्र इच्छा यामध्ये दिसत आहे। तर असे तुमचे 4 प्रकार आहेत। विधानार्थी, विधानार्थी मध्ये सिंपल स्टेटमेंट असते पहा। ओके, प्रश्नार्थी मध्ये केवळ प्रश्न विचारला जातो, ओनली क्वेश्चन पूछा जाता है। आज्ञार्थी में रहेगा ब्लेसिंग्स होगा, प्रेयर हम करते हैं, कोई आज्ञा कर रहा है हमें, कोई विनंती कर रहा है, कोई उपदेश दे रहा है। ओके, ये सब चीजें आज्ञार्थी में जाएंगी। आणि तीव्र इच्छा ज्यामध्ये आहे ते जाईल, ते सेंटेन्स जाईल उद्गारार्थी मध्ये। आता इथं पहा, उदाहरणे पहा। मुलांनो रांगेत चला, हे म्हणजे हे आज्ञार्थी वाक्य आहे। जर इथं असलं असतं मुलांनो रांगेत चलावे, चलावे असतं तर हे विधान मध्ये झालं असतं पहा। ओके, यहाँ पे मैं डिफरेंस आपको बताती हूँ। तुझी शाळा कुठे आहे, क्वेश्चन पूछा है, प्रश्नार्थी वाक्य आहे। किती मोठी आहे तुझी शाळा, उद्गार म्हणजे असं आश्चर्य होऊन म्हटलेलं आहे की किती मोठी आहे तुझी शाळा, उद्गारार्थी वाक्य। माझी शाळा घराजवळ आहे, सिंपल स्टेटमेंट है। ओके, मेरी स्कूल घर के नजदीक है, सिंपल स्टेटमेंट आहे, सिंपल विधान आहे विधानार्थी मध्ये। दररोज शाळेत जा, आज्ञार्थी, आणि दररोज शाळेत जावे जर असतं तर हे झालं असतं विधान मध्ये पहा। ओके, जा, जावे, चल, चलावे, ये चीजें हमें ध्यान में रखना है। क्रियापद लक्षात ठेवा आणि मग आयडेंटिफाय करा, म्हणजे कन्फ्यूज होणार नाही विधानार्थी आणि आज्ञार्थी मध्ये। किती सुंदर ताजमहल हा उद्गारार्थी वाक्य। ओके, नेक्स्ट आता आपण पाहूयात वाक्य रूपांतर। आता आपण वाक्यांचे प्रकार पाहिले। वाक्य रूपांतर मध्ये पण हेच सेम प्रकार आहेत, पण होकारार्थी आणि नकारार्थी यामध्ये 2 ऍड झालेले आहेत पहा। तर वाक्य रूपांतर हम कैसे करेंगे, वाक्याचा अर्थ न बदलता एका वाक्य प्रकारातून दुसऱ्या वाक्य प्रकारात बदल करने। ओके, हमें सेंटेंस का मीनिंग चेंज नहीं करना है, मीनिंग चेंज नहीं करते हुए हमें सेंटेंस को एक दूसरे में चेंज करना है। ओके, तर पुढे आता एकच वाक्य आहे पहा, एक ही सेंटेंस है, वो चारों टाइप में हमें बताया गया है। विधान म्हणजे सिंपल स्टेटमेंट हमने अभी देखा, तो हे हस्ताक्षर खूप सुंदर आहे, सिंपल स्टेटमेंट आहे। ये हम क्वेश्चन में कैसे पूछेंगे, हे हस्ताक्षर खूप सुंदर आहे, नहीं ऐसे कहेंगे और क्वेश्चन मार्क देंगे। ओके, सेम, मीनिंग चेंज नहीं हुआ। उद्गारार्थी, किती सुंदर आहे हे हस्ताक्षर, देखो म्हणजे तीव्र असं भावना यातून आपली व्यक्त झालेली आहे, किती सुंदर आहे हस्ताक्षर। ओके, यहाँ पे भी मीनिंग चेंज नहीं हुआ। आज्ञार्थी, हस्ताक्षर सुंदर काढ़ा, हस्ताक्षर सुंदर काढ़ा, ये भी सेम, मतलब यहाँ पे एक ही सेंटेंस है, वो चारों टाइप में हमें उसका वाक्य रूपांतर त्याचा आपण केलेला आहे पहा, मीनिंग न चेंज होता। तर अशा प्रकारे तुम्हाला करावं लागेल। अभी ज्या वाक्यात होकार दर्शवलेला आहे, होकार, त्याला आपण होकारार्थी वाक्य म्हणू। आणि ज्या वाक्यात नकार आहे, ओके, जहां पे हम निगेटिव्ह कहेंगे, असर्टिव्ह निगेटिव्ह आपको है, तर ते नकार दर्शवलेला असेल तर त्या वाक्यात आपण नकारार्थी वाक्य म्हणू त्या वाक्याला। ओके, आता यामध्ये काय करावं लागेल, होकारार्थीचं नकारार्थी करायचं किंवा नकारार्थीचं होकारार्थी करायचं। तो यहाँ पे हमें क्या करना है, समिधा धीट मुलगी आहे, हे कोणतं सेंटेन्स झालं, हे होकार झाला। ओके, समिधा भित्री मुलगी नाही। ओके, यहाँ पे हमें नकार दिख रहा है, मतलब जो यहाँ क्रियापद आहे आणि नाही। ओके, आता पहा, धीट, 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 इसको हम क्या करेंगे, अपोजिट वर्ड लिखेंगे नकार करते समय भित्री। ओके, धीटला आपण भित्री लिहिणार। होकारार्थीचं नकारार्थी जेव्हा करतो तर आपल्याला अपोजिट वर्ड्स आणि क्रियापद चेंज करावं लागेल। ओके, नेक्स्ट, आता इथं पहा, होकारार्थी वाक्याचं नकारार्थी वाक्य करणं म्हणजेच वाक्य रूपांतर झालं। ओके, होकारार्थी का हम नकारार्थी कर रहे, तो भी वाक्य रूपांतर हुआ। म्हणजे दोन्ही वाक्याच्या अर्थामध्ये आपण बदल करायचा नाही, मीनिंग चेंज नहीं होना चाहिए। ओके, पहा आता, भारताचा विजय झाला, भारताचा पराजय झाला नाही, ऐसा करेंगे हम। तो यहाँ पे हमने क्या किया, विजय का अपोजिट वर्ड पराजय लिया। ओके, आणि क्रियापद आहे किंवा झाला, नाही झाला। ओके, आहेचं नाही, नाहीचं आहे करणार। मग कोणाचेही वाईट चिंतू नये, सर्वांचे भले चिंतावे। यहाँ पे भी देखो, वाईट, वाईट को हमने अपोजिट वर्ड्स में लिया है भले। ओके, आणि इथं चिंतू नये च इथं काय लिहावं, चिंतावे। ओके, चिंतावे, सगळ्यांचं भलं चिंतावं, सर्वांचं भलं चिंतावं। ओके, तर ह्या गोष्टी थोडंसं तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत। म्हणजे होकारार्थी, नकारार्थी, होकारार्थीचं आपण नकारार्थी करतो, विरुद्ध शब्द वापरावे, लक्षात ठेवा। आणि होकारार्थीचं नकारार्थी जेव्हा आपण करतो किंवा जो भी है तो क्रियापद जो होता है, क्रियापद आहेच नाही करायचं, नाहीच आहे करायचं। ओके, आता सर्वांनी रांगेत उभे राहा,
हे आज्ञार्थी तर विधानार्थी वाक्य तुम्हाला इथे लिहायचंय. तर इथे आपण लिहिणार सर्वांनी रांगेत उभे रहावे. ओके, यहाँ पे हमें विधान करना है. ओके, सर्वांनी रांगेत उभे राहावे. ती उंच आहे, ह्याचा आपण नकारार्थी काय करणार? ती बुटकी नाही. उंचचा आपण काय करणार? अपोजिट वर्ड बुटकी. आणि आहेच्या तिथं आपण नाही करणार. आमची परिस्थिती अनुकूल नव्हती, तर इथं काय करणार आपण? आमची परिस्थिती अनुकूलला आपण प्रतिकूल करू. पहा, प्रतिकूल होती म्हणजे ह्याचा आपण अपोजिट वर्ड आणि नव्हतीचं होती करणार. पांढरा रंग कोणाला आवडत नाही? विधान कसं करणार आपण? पांढरा रंग सर्वांना आवडतो. ओके, तो ये सिंपल ऐसा स्टेटमेंट हो गया. अशी कृती तुम्हाला पेपरमध्ये विचारली जाऊ शकते. ओके, नेक्स्ट आता इथं काही उदाहरणे आहेत. प्रवासात भरभरून बोलावे. ओके, तुम्हाला आज्ञार्थी करायचंय तर प्रवासात भरभरून बोला. पहा, बोलावे असेल, आज्ञार्थी आहे बोला. आपल्याला आज्ञार्थी करायचंय. ओके, हे विधान आहे, सिंपल विधान आहे हे वाक्य. तर आपल्याला आज्ञार्थी करायला सांगितले तर बोलावेचं बोला करणार आपण. ओके, सेम पांढरा रंग कोणाला आवडत नाही? उद्गार, ओहो किती आवडतो पांढरा रंग सर्वांना किंवा सगळ्यांना. ओके, सर्वांनी रांगेत उभे राहा हे आज्ञार्थी वाक्य आहे. पहा, ओके, आणि ह्याचं जर आपण विधानार्थी केलं तर सर्वांनी रांगेत उभे राहावे. समज में आया? रहा आणि राहावे. बोला बोलावे. चल चलावे. ताई उंच आहे तर नकारार्थी ताई बुटकी नाही. ओके, किती सुंदर आहे तो देखावा. सिंपल स्टेटमेंट करना है. तो देखावा खूप सुंदर आहे. म्हणजे एवढं सोपी अशी ही ग्रामरची तुमची कृती आहे. नंतर आता पहा, ताजमहल खूप सुंदर आहे. ह्याचं उद्गारार्थी जर केलं, किती सुंदर आहे हे ताजमहल. ओके, असं लिहू शकतो आपण. शिस्तीने वागावे. ह्याचं आपल्याला आज्ञार्थी करायचंय. शिस्तीने वाग किंवा शिस्तीने वागा. माझी शाळा घराजवळ आहे. क्वेश्चन म्हणजे प्रश्नार्थी करायचंय. तुझी शाळा घराजवळ आहे का? ऐसे हम कहे की क्वेश्चन मार्क देने वाले हैं. पुढील वाक्य होकारार्थी करा. पहा, भारतीय सेना युद्धात पराभूत झाली नाही तर भारतीय सेना युद्धात विजयी झाली. म्हणजेच भारतीय सेना युद्धात पराभूत म्हणजे झाली नाही. आई रात्रभर झोपली नाही. आई रात्रभर जागीच होती. तर अशा प्रकारची ही 4 मार्काची आपण ऍक्टिव्हिटी पाहिली आणि याच्यामध्ये आउट ऑफ मार्क हे नक्कीच भेटतात. तर तुम्हाला यामध्ये 4 प्रकार आणि वाक्य रूपांतर करताना तुम्हाला 2 अजून ऍड, होकारार्थी आणि नकारार्थी. तर अशा प्रकारे तुम्ही PYQचे जे सगळे 19 पासूनचे पेपर आहेत त्यामधले सगळे वाक्यप्रकार आणि वाक्य रूपांतरची ऍक्टिव्हिटी करून टाका. ओके, आणि मग ग्रामर तुम्हाला अजून जास्त सोपं जाईल. एक आणि क्वेश्चन बँक एक सॉल्व्ह करा. त्यामध्ये पण भरपूर असे यामध्ये विधान आहेत. वाक्य म्हणजे आज्ञार्थी वाक्य वगैरे भरपूर तुम्हाला भेटतील. ओके, आणि सोपे आहेत ते तुम्हाला करून घ्यायचे आहेत. चला, तर सेशन आवडला असेल लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मित्रांमध्येही लिंक शेअर करा. धन्यवाद.